कालचा व्हिडिओ पाहून अनेक जणांनी डीएम करून सांगितलं, सर हे आमच्याबद्दलच आहे. मित्रहो, ज्यांचा जन्म 1980 ते 90-95च्या दरम्यानचा आहे, त्यांच्यासाठी आज पुन्हा एकदा एक खूप महत्वाची गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. खास त्याच्यासाठी हा पार्ट 2 बनवतोय. आता सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. मित्रहो, ही जी पिढी आहे ना, ही आपलं काम, कुटुंब, जबाबदाऱ्या सगळं काही अत्यंत प्रामाणिकपणे निभावते, सांभाळते, पण स्वतःसाठी निर्णय घ्यायला, स्वतःवरती प्रेम करायला ही कमी पडते, असं माझं स्पष्ट मत आहे. अहो, ज्या पिढीचं बालपण साध्या मराठी शाळांनी समृद्ध केलं, परिस्थिती नव्हती बहुतांश लोकांची, पण तरी सुद्धा आजच्या सारखी रडारड बिलकुल नव्हती. गोट्या, सूरपारंब्या, विटी दांडू, अगदीच काही खेळायला नसेल तर सायकलचा टायर खेळून ही उच्च कोटीचा आनंद कमावलेली ही पिढी आहे. रविवारी सह्याद्री दूरदर्शनवर आपला आवडता लक्षा अशोक मामांचे पिक्चर बघून खळखळून हसलेली ही पिढी आज नोकरी व्यवसायात स्थिरावूनही पैसा, फ्लॅट, बंगला, चारचाकी सगळं काही असतानाही आतून खरंच खुश आहे का, हा खरा संशोधनाचा विषय. आणि खरंच आपल्या वाट्याचं हक्काचं सुख आपल्याला मिळालं नाही असं जर या पिढीला वाटत असेल तर त्याचं एकमेव कारण आहे की स्वतःविषयीचे ठाम निर्णय घ्यायला, स्वतःवरती प्रेम करायला आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि या पिढीतल्या बहुतांश लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे, कळतं पण वळत नाही. हेल्थ सुधारायची आहे पण उद्यापासून, नवीन एखादं स्किल शिकायचंय पण पुन्हा कधीतरी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ काढायचा आहे पण बघूयात नंतर केव्हा तरी. पण खरं सांगू, हा जो नंतर आहे ना, तो हळूहळू पुन्हा कधीच नाही या कॅटेगरीत जायला लागतो. वास्तव हे की 30-35 नंतर शरीर वॉर्निंग द्यायला लागतं, 40 नंतर मन थकायला लागतं आणि 50 नंतर काय काय करायचं राहिलंय याचा गिल्ट, रिग्रेट वाढायला लागतो. मग या सगळ्यातून ज्यांना आनंदी जगायचंय त्यांच्यासाठी काही उपाय जरूर आहे. स्वतःसाठीचे योग्य निर्णय घ्यायला, स्वतःवरती प्रेम करायला कोणत्याही परफेक्ट वेळेची वाट बघू नका. आजचा दिवस माझा असं समजून छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा. बघा, मजा यायला लागेल. मला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. आणि या सगळ्यावरती अजून ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये पार्ट 3 जरूर लिहा. आणि अर्थात माझे विचार पटत असतील तर त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना याची गरज आहे. थँक्यू.